सोनेपासून माझ्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. सांध्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती आपल्या सर्वांचं वर्षानुवर्षाचं स्वप्न या ठिकाणी करू शकते पूर्ण. कारण सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना कित्येक वर्षापासून एक स्वप्न त्या ठिकाणी खुणावते. त्यांचं एकच स्वप्न की त्यांना एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घ्यायचे. मग जर या वर्षी एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला अळीचा व किडीचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की आपण सर्वांनी महागडी औषधं घेतली आहेत. आपण सर्वांनी महागडी कीटकनाशकं सुद्धा फवारली आहेत. मागच्या 8-10 वर्षापासून आपण हे सगळं करत आहोत, तरी देखील आपल्याला म्हणावा तसा रिझल्ट काही या ठिकाणी प्राप्त झाला नाही. पण अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांसाठी एक अद्भुत संकल्पना घेऊन आलो आहे. ज्या संकल्पनेच्या अनुसार फक्त 100 रुपयाचा खर्च करून आपण सोयाबीनच्या पिकावर येऊ घातलेली प्रत्येक अळी ही 100% नष्ट करू शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना हा प्रश्न पडणं स्वाभाविक आणि साहजिक आहे की जे काम आम्ही 8-8, 10-10 हजार रुपयाच्या महागड्या फवारण्या करून शक्य होत नाही, ते काम खरंच 100 रुपयामध्ये ॲडजस्ट होऊ शकतंय का? खरंच 100 रुपयामध्ये सोयाबीनच्या पिकावरील अळीचा बंदोबस्त होऊ शकतो का? तर मित्रांनो, गॅरंटीनं सांगतो, सोयाबीनच्या पिकावरील अळीचा बंदोबस्त हा फक्त 100 रुपयात होऊ शकतो. पण याच्यासाठी काय करायचे, कसं करायचे याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ही माहिती कुठे मिळणार? तर ही माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. म्हणून ज्या कास्तकार बांधवांना एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घ्यायचे आणि त्यामधील सर्वात महत्त्वाचा जो अडसर आहे, तो अडसर म्हणजे अळीचा. जर अळीला 100% नष्ट करायचा असेल तर यासाठी हा व्हिडिओ कृपया करून शेवटपर्यंत पहा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर अळी 100% 100 रुपयातच नष्ट होणार. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मायबाप कास्तकार बांधवांनो, एकच विनंती आपल्या सर्वांना करतो की फार कष्टानं, फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा काळजीपूर्वक चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं. यामुळं आपला फायदा या पद्धतीनं होईल की येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला वेळेवरती मिळेल आणि त्याच्यामुळे तुमची मदत होईल. आणि जर आपण सबस्क्राईब केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आणि खरं सांगतो, या जगामध्ये प्रोत्साहनाची गरज फार अधिक आहे आणि ती आम्हाला नितांत आहे. त्यामुळे सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग मित्रांनो, आता आपण बघूयात की फक्त 100 रुपयात आपण कशा पद्धतीनं सोयाबीनच्या पिकावरील अळी ही 100% नष्ट करू शकतो. हेही बघूयात की जे काम महागडी कीटकनाशक करू शकत नाहीत, ते काम 100 रुपयात खरंच होऊ शकते का? मित्रांनो, तुम्हाला वचन देतो की हा उपाय केल्यानं अळीचा बंदोबस्त होणार. परंतु एकच गोष्ट या ठिकाणी आहे की लोक हसतील, लोक नावबोट ठेवतील, एवढंच राहिले का म्हणतील. तर फक्त या गोष्टीला तुम्ही सोडून द्या. शेजारी काय म्हणतोय याकडे दुर्लक्ष जर केलं तर 100% तुमची अळी नष्ट होणार म्हणजे होणार. तर मित्रांनो, ही संकल्पना अभिभूत आहे, ही संकल्पना अद्भुत आहे. चला ही संकल्पना जाणून घेऊया. तर मित्रांनो, या संकल्पनेचं नाव आहे पक्षी थांबे. होय मित्रांनो, पक्षी थांबे निर्माण करून आपण या ठिकाणी सोयाबीनच्या पिकावरील अळीचा 100% बंदोबस्त हा करू शकतो. मग कशा पद्धतीने संपूर्ण काम करायचंय आणि 100 रुपये हा एवढा कमी खर्च कशा पद्धतीने येऊ शकतो, चला बघूया. तर मित्रांनो, 100 रुपयाचा खर्च मी फक्त धरायचा म्हणून धरलाय, तसा तर खर्च 0 रुपयाच्या आसपासच येतो. आपल्याला काय करायचंय, 4 फूट उंचीची एक त्या ठिकाणी जी आहे ती बांबूची काठी घ्या किंवा एखादं चौरस आपण त्या ठिकाणी छोटंसं 2 इंचाचं लाकूड घेतलं तरी चालेल. तर मग अशा पद्धतीनं आपल्याला 4 फूट हाईटचं एक लाकूड घ्यायचं. लाकूड म्हणजे भलं मोठं नाही घ्यायचं, जे बांबूचा घेरा असतो ना, तेवढा असेल तरी चालेल. समजा एक सामान्यतः आपण जर म्हटलं तर 2 इंचाचं चौरस किंवा 2 इंचाचं गोलाकार आपण त्या ठिकाणी जो आहे तर ती काठी घ्यायची 4 फूट उंचीची.
मग त्यावरती काय करायचं आहे तुम्हाला, ही काठी घेत असताना भरीव घ्या, कारण तिचा उपयोग फार होणार आहे. मग त्याच्यावरती काय करायचं आहे, असं 3 फूट हाईटचं 3 फूट लांबीचं एक फाळी घ्यायची, की जी फाळी समजा सामान्यतः 4 इंचापर्यंत जी आहे ती रुंद असायला पाहिजे. म्हणजे लांबी किती फूट असायला पाहिजे, 3 फूट, आणि रुंदी किती असायला पाहिजे, तर एक 4 इंच म्हणजे 4 बोट. तर 4 बोट म्हणजे जवळपास एक 10 सेंटीमीटरच्या आसपास असली तरी बस झालं, किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तरी काही अडचण नाही. याचा उद्देश काय, की त्याच्यावरती अलगदपणे पक्ष्यांनी थांबावं, बस यापेक्षा काही वेगळा उद्देश नाहीये. मग त्यानुसार तुम्ही बघा, की बुवा एक 8-10 पक्षी बसतील, त्या ताकदीचं, त्या असणाऱ्या वजनाला ॲडजस्ट करणारं त्या ठिकाणी आपल्याला पक्षी थांबा तयार करायचा आहे. खास करून बघितलं तर पक्ष्यांचं वजन काही एवढं हेवी म्हणजे वजनदार सुद्धा नसतंय. मग एकरी किती करायच्यात अशा तयार? तर जी शिफारस आहे आणि जे एक रिकमेंडेशन आहे, तर त्यानुसार हे रिकमेंडेशन किती आहे? तर हे रिकमेंडेशन आहे जवळपास 25 पक्षी थांब्यांचं. तर आपल्याला काय करायचं आहे, 25 पक्षी थांबे हे असे तयार करायचे आहेत. आता या ठिकाणी आपण 4 फूट उंचीची काठी घेतली आहे आणि त्याच्यावरती काय केलंय, की 3 फूट आडवी, जी की 4 बोट रुंद असणारी एक फळी त्या ठिकाणी खिळ्याच्या माध्यमातून ठोकून घेतली. जो आकार तयार झालाय, तर तो आकार कशासारखा आहे? टी सारखा आहे, बरोबर आहे. इंग्रजीतील कॅपिटल जे पहिल्या बाराखडीतलं टी आहे त्या पद्धतीने, बरोबर आहे. हे टी जे आहे, तर इंग्रजीमध्ये टार्गेट हा शब्द आहे ना, तर त्याला अनुसरून घ्या, की बाबा टी फॉर टार्गेट. टार्गेट कोणतं आहे आपलं? तर या अळ्यांना 100% नष्ट करणं. आता काय करायचं पुढे लक्षात घ्या. असे 25 पक्षी थांबे आपण सर्वांनी समजा तयार केले, तर 25 पक्षी थांब्यांना मग काय करायचंय, आपल्या सोयाबीनच्या पिकात जायचे. जेव्हा आपल्याला वाटले बा कोळपण खुरपण इथून पुढे काय होणार नाही, फक्त झाली तर फवारणी होईल, तर त्या पद्धतीनं एका विशिष्ट अंतरावरती आपल्याला काय करायचे, पक्षी थांबे जे आहेत ते अर्धा फूट जमिनीमध्ये जे आहेत तर त्या ठिकाणी गाडून घ्यायचे. अर्धा फूट याच्यामुळे की बस होते ते, कारण त्याला पक्ष्याचं वजनच सहन करायचे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला माहिती आहे, की सोयाबीनच्या पिकाची उंची किती असते? एक सामान्यतः जवळपास 2.5 ते 3 फूट ही हाईट असते. आपण 4 फूट हाईट घेतल्यामुळे अर्धा फूट जरी जमिनीत गेली तर हाईट किती राहील त्या ठिकाणी? 3.5 फूट. 3.5 फूटमुळं काय होईल, की पक्षी जेव्हा या पक्षी थांब्यावरती बसेल, त्याला अलगद त्याचं भक्ष्य दिसेल. तो अलगदपणे त्या ठिकाणी भक्ष्याला गवसणी हा घालू शकतो. ओके. तर या माध्यमातून आता कसं कॅल्क्युलेशन बसतंय तुम्हाला समजावून सांगतो. 25 पक्षी थांबे लावले, मान्य. पक्षी किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत बसतो? चला आपण कॅल्क्युलेशन करूया. तर सामान्यतः सकाळी एक 7-8 वाजल्यापासून तर पक्षी एक 10, 10:30, 11 पर्यंत बसतो. आणि समजा ढगाळ वातावरण आहे तर दिवसभर पण बसतो आणि संध्याकाळी पुन्हा 4-5 च्या नंतर बसतो. जर सूर्यप्रकाश लख्ख असेल तर त्या ठिकाणी या पद्धतीने होईल. पण तुम्हाला माहिती आहे, की जवळपास निम्मे दिवस तर ढगाळ वातावरणच असते. दिवसभर पक्षी हा बसत राहतो. येतो, उडतो, जातो, बसतो असं चालू राहते. या पद्धतीनं बघितलं तर ही ये-जा ही रेलचेल चालू राहणार. तर या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी एका पक्षी थांब्यावरती आलटून-पालटून सामान्यतः दिवसाला एका 100 पक्षी तरी बसताना अलगद दिसतील. आता 100 पक्ष्यांचा जर विचार केला तर आपल्याकडे असणारे एकंदर पक्षी थांबे किती आहेत? तर 25. म्हणजे या 25 पक्षी थांब्यांवरती दिवसाला पक्ष्यांची विसावणारी संख्या किती आहे? तर तुम्ही लक्षात घ्या, 25 गुणिले 100. म्हणजे हा आकडा पोहोचतो 2500. ओके. आता या पक्ष्यांचा एकंदर विचार केला तर पक्षी किती अळ्यांचं भक्ष्य करतील? जो मध्यंतरी एक रिसर्च आला होता ना, तर त्याच्यात सांगण्यात आलं होतं, की बाबा पक्षी जर दिवसाचा विचार केला तर सोयाबीनच्या पिकावरील एक जवळपास 15 अळ्यांचं भक्ष्य करू शकतात. पण आपण एवढं पकडायला नको. आपण काय करूयात, की 10च पकडूयात. ओके. कमी पकडलेलं कधी पण चांगलं. तर 2500 पक्षी बसायलेत दिवसाकाठी त्या सर्व पक्षी थांब्यांवरती मिळून. गुणिले 10 करा. तर 2500 गुणिले 10 म्हणजे किती होते बरं कॅल्क्युलेशन? तर 25,000. म्हणजे दिवसाला एक पक्षी जो आहे तो अळ्या खायला समजा 10. 2500 पक्षी बसायले तर 25,000 अळ्यांचं भक्ष्य त्या ठिकाणी केल्या चाललंय. या माध्यमातून दर 10 दिवसाला 2,50,000 म्हणजे 2.5 लाख अळींचा बंदोबस्त व्हायलाय. 2.5 लाख जर अळ्या 10 दिवसात, तर मग 30 दिवसामध्ये 7.5 लाख अळ्यांचा बंदोबस्त हा होत आहे. 7.5 लाख म्हणजे आपण जेव्हा हे खुरपण जे निंदण खुरपण म्हणतो ना आणि कोळपणी वगैरे हे सरासरी फुले लागण्याच्या अगोदर करतो,
तर फुलं लागण्याची अवस्था 35-40 दिवसापासून स्टार्ट होते. म्हणजे 40 दिवसापासून तर एक हे पीक 100 ते 110 दिवसांचं आहे. आता काही व्हरायटी 95 दिवसाची सोडून द्या. तर सामान्यतः बघायला गेलं तर 60 दिवसाचा अवधी तिथून शिल्लक राहतो, म्हणजे 2 महिने. 2 महिन्यामध्ये 7.5 आणि 7.5 लाख म्हणजे किती व्हायले? 15 लाख अळ्यांचं भक्ष्य केल्या चालले. आता याच्यामुळं काय-काय फायदे होणार ते सगळं समजावून सांगतो. तर बघा, विविध प्रकारच्या अळ्या तुमच्या पिकावरती आहेत. ओके. आता या परिस्थितीमध्ये काय होते, की सामान्यतः सोयाबीनच्या पिकावरील अळी जी आहे, तर ती या ठिकाणी पक्ष्यांना आवडते. पण प्रॉब्लेम काय होतो, की सोयाबीनच्या पिकामध्ये विसावण्यासाठी असं काही नाहीच आहे ना. आणि विसावण्यासाठी नसल्यामुळं काय आहे, की त्या ठिकाणी काय होत असते, की त्या पक्ष्यांना कशावर विसावा घेता येत नाही, म्हणून ते अळी जी लपलेली आहे पानाखाली वगैरे तिचं भक्ष्य करता येत नाही. पण पिकापेक्षा फक्त आपण अर्धा फूट हाईट वर ठेवल्यामुळे त्यांना अलगद भक्ष्य दिसते आणि त्या भक्ष्याचं ते लगेचच त्या ठिकाणी सेवन करून घेतात. तर याच्यामुळे पक्षी थांब्यांचा हा उपयोग आहे, की त्यांना एक आपण सिक्युरिटी देत आहोत, किंवा इथं विसावा, इथं थांबा, इथून तुम्ही स्पॉटवरती अटॅक करू शकता आणि अलगद त्या ठिकाणी लॉन्चिंग पॅडवरून या अळीला भक्ष्य करू शकता. याच्यामुळे काय होतंय, की जी अळी आहे तर तिचं भक्ष्य व्हायले, म्हणजे 15 लाख अळ्या त्या ठिकाणी ज्या आहेत तर त्या नष्ट व्हायल्यात, बरोबर आहे. आता 15 लाख अळ्या नष्ट व्हायल्यात, पण हा विचार केलाय का, की ह्या अळ्यांची पैदास करण्याची जी स्पीड आहे ती फार गतीनं आहे. ओके. तर अळ्यांची पैदास करण्याची स्पीड फार गतीनं असल्यामुळं तुम्ही लक्षात घ्या, की पुढच्या किती पिढ्या त्या ठिकाणी नष्ट व्हायल्यात, कारण यांच्या पिढ्या फार झपाट्यानं त्या ठिकाणी वाढतात. खास करून अमावस्येच्या दिवशी त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पैदास होत असते. मग हे अमावस्येच्या अगोदर केलं तर फार बेटर राहील. तर याच्या 6 पट तुम्ही त्या ठिकाणी समोरची पैदास रोखल्या चाली हा जर विचार केला, तर हे 15 लाख 15 सक 90 लाख जन्माला येण्या अगोदरच रोखल्या चाललीत. मग 90 लाख प्लस 15 लाख म्हणजे 1,05,00,000 अळ्यांचा बंदोबस्त इथं व्हायलाय. मला सांगा, मग खरंच सोयाबीनच्या पिकावर एवढ्या अळ्या असतील का हो? तर नाही. मग सोयाबीनच्या पिकावरील सर्व अळ्या नष्ट व्हायल्यात का नाही? व्हायल्यात. याच्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी काही महागडी औषधं फवारा लागलीत का? तर अजिबात नाही. तर मग अशा परिस्थितीत विचार करा. मी हे नाही म्हणणार, की फक्त तुम्ही काय करा, फक्त पक्षी थांबेच लावून मोकळं व्हा. पण मला काय म्हणायचंय, ज्या फवारण्या तुम्ही घेत आहात त्या घ्या. त्यासोबत तुम्ही जर पक्षी थांब्यांचा हा आधुनिक विचार केला, तर हे पक्षी थांबे तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच बनतील आणि अळ्यांचा बंदोबस्त हा 100% करतील. आणि अळ्याची एक पिढी रोखली तर पुढच्या 5 पिढ्या तुम्ही रोखू शकतात, आणि ह्या 5 पिढ्या जर रोखल्या तर तुमचं नुकसान किती कमी होऊ शकते तुम्हीच विचार करून बघा. तर अशा पद्धतीनं फक्त ₹100त आपण ज्या अळ्या आहेत विविध प्रकारच्या त्यांचा 100% बंदोबस्त करू शकतो. त्यांना 100% नष्ट करू शकतो. आणि जर असं आपण केलं आणि अळ्यांना नष्ट करण्यात जर आपण यशस्वी ठरलो, तर तुम्हाला सांगतो एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेणं काही कठीण नाहीये. मी हे म्हणत नाही, की फक्त अळ्यांचा बंदोबस्त केल्याने एकरी 20 क्विंटल उत्पादन होणार नाही. तर त्यासाठी विविध प्रकारच्या गोष्टी करायच्यात, की ज्यामध्ये पहिली फवारणी महत्त्वाची आहे, ज्यात दुप्पट फुले लागू शकतात. अशा पद्धतीनं 1261 वापर करायचा आहे. त्यानंतर जी दुसरी फवारणी असते, तर काही जण दुसरी घेतात, काही जण तिसरी घेतात. तर जेव्हा शेंगा भरण्याची अवस्था आहे, तर त्यावेळी 0050 किंवा पोटॅशचा एक आपण लिक्विड स्प्रे घेतला, तर त्यामुळे जो सोला असतो तो ठोकर होतो. म्हणजे त्या ठिकाणी परिपक्व होतो, वजन जास्त भरते, भरीव होतो आणि साईज मोठी होते. तर त्याचाही तुम्हाला भरघोस फायदा होतो. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. तर या छोट्या-छोट्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन केलं आणि त्यासोबत समजा पक्षी थांबे लावले व फवारण्यासुद्धा केल्या, तर अळ्यांचा एकात्मिक बंदोबस्त होईल. आणि तुम्हाला सांगतो, अळ्यांना तुम्ही रोखलं, अळ्यांना कंट्रोल केलं, तर गॅरंटीनं सांगतो या ठिकाणी तुमचं उत्पादन जवळपास मी नाही म्हटलं तरी 25% वधारेल. 25% उत्पादन वधारेल म्हणजे जवळपास एक 2.5 ते 3 क्विंटलचा फरक इथं पडू शकतो. तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो, कृपया करून कोणाला हसायचंय हसू द्या. पण जे हसतील ते फसतील, कारण त्यांचेच दात दिसतील आपण इथं म्हणू शकतो. कारण कसं राहते माहिती आहे का, आपल्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांचं करायचं तर काही नाही, मदत तर काही करायची नाही, परंतु हसत राहायचं हाच त्यांचा गुणधर्म आहे. पण निंदिताचे घर असावे शेजारी या उक्तीला जर आपण या ठिकाणी अभिभूत केलं, तर सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतील. मला सांगा, मी तुम्हाला दिलेला सल्ला चुकीचा आहे का? मला सांगा, याच्यामध्ये काही रिस्क आहे का? याच्यामध्ये काही जोखीम आहे का? काहीच नाही ना हो. आणि एकदा पक्षी थांबे तयार करून ठेवले, तर मग पुढच्या वर्षी तेच पक्षी थांबे वापरायचे. परत-परत तर करायची पण गरज नाही. आणि तुम्हाला सांगतो, जर तुम्ही त्या ठिकाणी 4-4.5 फुटाचे पक्षी थांबे तयार केले. अहो, हेच पक्षी थांबे घ्यायचे आणि पुन्हा तुमचं जे पुढचं पीक आहे, समजा हरभऱ्याचं पीक आहे किंवा दुसरं कोणतं पीक आहे, तर त्याच्यामध्ये पण हे पक्षी थांबे त्या ठिकाणी लावून टाका ना. त्यामधले सुद्धा घाटे अळी आहे, ते इतर प्रकारच्या अळ्या आहेत, तर त्या सगळ्या अळ्यांचा बंदोबस्त होतो.
बघा मित्रांनो, शेती हा व्यवसाय जो आहे ते आजच्या कंडिशनला एक सामाजिक काम बनले. तर आमची पण जबाबदारी आहे की असणाऱ्या छोट्या-छोट्या संकल्पना योग्य रीतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुमचं पण एक काम आहे की ह्या संकल्पना ज्याच्यात जोखीम काहीच नाही, तर त्या संकल्पना वापरायला पाहिजेत. बाकी ज्यांना हसायचे त्यांना हसू द्या. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, आपलं शेती मित्र हे यूट्यूब चॅनल आपल्याला या माध्यमातून अशी महत्त्वाची माहिती ही देत राहील, पोहोचवत राहील. एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन प्राप्त करण्याचा जो मनसुबा आहे, तो परिपूर्ण करण्यासाठी शेती मित्र यथोचित तुम्हाला सल्ला व मार्गदर्शन देत राहील. परंतु यासाठी जोडलेले राहा शेती मित्रसह. प्रत्येक माहिती उपयुक्त आहे, ती वेळेवरती पाहत राहा. मित्रांनो, काही प्रश्न तुमच्या मनात असतील ते प्रश्न पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा करत राहील. जर व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा 0 बजेट असणारा उपाय पोहोचवा. पोहोचवण्यासाठी एक काम करा, पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, त्याचबरोबर स्नॅपचॅट, इंस्टाग्राम जे काही तुमच्याकडे सोशल मीडियाचे साधनं आहेत, ज्या माध्यमातून तुम्ही कास्तकार बांधवाशी कनेक्टेड आहेत, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. त्यासाठी व्हिडिओला शेअर करा, ज्यामुळे उपयुक्त माहिती त्यांना मिळेल व त्यांचं सुद्धा स्वप्न परिपूर्ण होण्यासाठी एक आपल्याकडून मोलाचं सहकार्य होईल. आणि फार कष्टानं मेहनतीनं व्हिडिओ तयार केलेला आहे. ही माहिती किती काळजीपूर्वक आपल्यासमोर मांडली हा विचार करून या ठिकाणी जर फायदा झाला असेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे अशीच उपयुक्त माहिती वेळोवेळी आपणास मिळत राहील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते, ज्याची आम्हाला नितांत गरज आहे. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करून घ्याच. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून व्यक्त करतो आपला मित्र उदय लाड. खूप खूप आभार.